नमस्कार मैत्रिणींनो. एका होममेकरची रोजची स्ट्रगल ही वेगळीच असते. म्हणजे प्रत्येक दिवस हा वेगळा असतो आणि प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या गोष्टींना तिला सामोरं जावं लागतं. कधी प्रॉब्लेम्स खूप छोटे असतात, तर कधी मोठे असतात, पण सगळे तिला टॅकल करावेच लागतात. जसं की आज माझ्या मावशींनी सुट्टी मारली आणि तेही न सांगता. मी फक्त भांड्यांचंच काम मावशींना दिलेलं आहे. पण कसं आहे ना, सांगून जर त्यांनी सुट्टी घेतली असती, तर साइड बाय साइड मी सगळी भांडी थोडी-थोडी करत घासली असती. पण अचानक मावशी माझ्याकडे येतात दुपारी 1 वाजता आणि मी मावशींची वाट बघून 2 वाजता फोन केल्यावरती मला कळलं, की आज मावशी येणारच नाहीयेत. तोपर्यंत हा भांड्यांचा ढीग साठला होता आणि मग त्यामुळे मला जे काम करायचं होतं त्यावेळेला ते राहूनच गेलं आणि भांड्यातच माझा सगळा वेळ गेला. आता दिसताना ही गोष्ट छोटी वाटते, पण मग आपलं मात्र सगळं पुढचं नियोजन बदलतं. आता हेच नाही तर अशा बऱ्याचशा गोष्टींमध्ये आपली स्ट्रगल तर चालूच असते. कधी अचानक आपल्या घरी पाहुणे येणार असतात, मग आपलं घर आवराआवरी, थोडंसं घरामध्ये डेकोर ॲड करणं, ही स्ट्रगल चालू होते. त्यांच्यासाठी आता तर मुलांना सुट्ट्या लागतील आणि रोजचा त्यांचा प्रश्न आपल्याला खायला उठतो. तो म्हणजे मला रोज काय नवीन खायला देणार? अशी त्यामुळं मग आयत्या वेळी आपली अशी धावपळ, गडबड होऊ नये म्हणून काही गोष्टी आपल्याकडे रेडी असायला हव्यात. तर त्या कोणत्या? हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. आता सुरुवातच करूयात आपल्या किचनपासून. जेव्हा कधी एखादा पदार्थ तळला जायचा, त्यावेळेस ते गरम-गरम तेल कसं स्टोअर करायचं? हा मात्र मला सारखा प्रश्न कोणताही पदार्थ तळल्यानंतर त्या तेलामध्ये थोडाफार कचरा म्हणजे जे आपले फूड पार्टिकल्स असतात ते शिल्लक राहिलेले असतात आणि ते तेल गरमही असतं आणि आपल्याला जर ते तसं तेल व्यवस्थित गाळून स्टोअर करायचं असेल, अगदी गरम-गरम तेल सुद्धा, तर असा एखादा ऑइल डिस्पेन्सर आपल्याकडे असायला हवा. आता या ऑइल डिस्पेन्सरमध्ये काय वेगळं आहे? तर पहा, असा छान मोठ्या साइजचा डिस्पेन्सर आहे. त्याबरोबर याला असं वरती एक झाकण आहे आणि याच्या आतमध्ये आहे अशी ही गाळणी. पहा एकदम अशी बारीक गाळणी आहे. त्यामुळे तेलामध्ये जर कसलाही कचरा असेल, अगदी छोटा वगैरे सुद्धा, तो देखील याने व्यवस्थित गाळला जाईल. आणि तुम्ही तेल थंड केल्यानंतर भरू शकता किंवा अगदी गरम-गरम सुद्धा तेल यामध्ये स्टोअर करू शकता. कारण की ही स्टीलची केटल आहे. सो असा एखादा ऑइल डिस्पेन्सर आपलं तेल व्यवस्थित स्टोअर करण्यासाठी असायला हवा. म्हणजे अगदी सेपरेट गाळणं वगैरे वापरायची सुद्धा आपल्याला गरज नाही. वेगळं गाळणं खराब करायची गरज नाही. किंवा तेल थंड होईपर्यंत सुद्धा थांबायची गरज नाही. अगदी गरमागरम तेल सुद्धा या केटलमध्ये स्टोअर करता येईल, तेही व्यवस्थित गाळून. आता पूर्वी जे गरम तेल स्टोअर करण्यासाठी माझी जी स्ट्रगल असायची ती मात्र कमी झालेली आहे. आता गरम-गरम तेलच व्यवस्थित गाळून मला या केटलमध्ये स्टोअर करता येतं. त्यामुळे वेगळी गाळणी देखील खराब होत नाही आणि तेल देखील व्यवस्थित गरम जरी असलं तरी ते स्टोअर होतं. आता कधी-कधी काय होतं, अचानक आपल्याकडे पाहुणे येतात. कधी-कधी असा सणवार येतो आणि आपल्याला दरवेळेस असं घर कसं डेकोरेट करायचं, कसं सजवायचं हे कळत नाही. तर अशा वेळेस घर झटपट आपलं डेकोरेट करण्यासाठी, सजवण्यासाठी असे कार्पेट जर आपल्याकडे असतील ना, तर फार मदत होईल. तर काही कार्पेट्स मी तुम्हाला आता दाखवणार आहे. अतिशय सुंदर असे हे सगळे कार्पेट्स ₹500 च्या आतले आहेत बरं का. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेलच. तर पहा असे एकापेक्षा एक सुंदर असे कार्पेट्स जर कोणी पाहुणे येणार असेल, सण असेल, तर आपण असे खाली अंथरले ना, तर अगदी आपल्या घराचा लूक चेंज होऊन जाईल. एकदम छान असे वेगळे वाइब्स तयार होतील आणि खूप अट्रॅक्टिव्ह दिसेल. आपलं घर काही मिनिटातच एकदम डेकोरेट होईल आणि हे सगळे कार्पेट्स वॉशेबल देखील आहेत. आता कार्पेट प्रमाणेच डायनिंग टेबलसाठी सुद्धा आपल्याकडे खूप सारे व्हरायटी ऑफ टेबल क्लॉथ्स आहेत, जे मी तुम्हाला दाखवणार आहे. नुसता टेबल क्लॉथ टाकला ना, तरी देखील खूप छान असा लूक आपल्या घराला येतो. आता हे जे काही टेबल क्लॉथ मी तुम्हाला दाखवणार आहेत, यातले बरेचसे टेबल क्लॉथ हे वॉटरप्रूफ आहेत, वॉशेबल आहेत आणि दिसायला सुद्धा एकदम अट्रॅक्टिव्ह आहेत. माझा 6 सीटर डायनिंग टेबल आहे. त्यामुळे काही 6 सीटरचे आहेत, तर काही 4 सीटरवर देखील टाकता येतील असे देखील आहेत. तर आता तुम्ही म्हणाल,
की एवढे सगळे टेबल क्लॉथ किंवा कार्पेट्स तू कशासाठी आणलेत? तर खरं तर मला काही माझ्याच घरातल्या लोकांना एका फंक्शनमध्ये गिफ्ट द्यायचे आहेत. त्यामुळे मी एवढे सगळे घेतलेले आहेत. यातला फक्त एक-एक पीस मी माझ्यासाठी ठेवणार आहे. पण मी आता आणलेच आहेत, तर तुम्हाला म्हटलं आधी दाखवावेत. तुम्हाला जर यातलं काही आवडलं असेल, तर तुम्ही लिंकवरून ते पर्चेस करू शकता. तर आपली जी काही धावपळ किंवा आपले जे काही स्ट्रगल चालू असते ना, आपलं घर डेकोरेट करण्यापाठीमागं, तर या अशा वस्तू आपल्याकडे जर असतील ना, तर पहा अगदी काही मिनिटात आपलं घर छान डेकोरेट होतं. याच्यासाठी काही कष्ट पडत नाही आणि हे जे काही टेबल क्लॉथ सुद्धा आहेत, हे सगळे ₹500 च्या आत आहेत. म्हणजे अगदी कॉस्टलीही नाहीयेत आणि छान वॉशेबल देखील आहेत. त्यामुळे अशा गोष्टी जर आपल्या घरात असतील ना, तर आपली जी काही डेकोरेशनची स्ट्रगल असते ना, ती कमी होईल. आता उन्हाळा आहे, तर उन्हाळ्यात आपल्याला आईस क्यूब जास्त लागतात. कोणतंही ज्यूस आपण बनवू, तर त्यामध्ये आईस क्यूब्स आपण टाकतो आणि मगच ते सर्व्ह करतो. तर फ्रिजमध्ये आईस ट्रे असतो, नाही असं नाही. पण त्याची कपॅसिटी फार कमी असते आणि ते आईस क्यूब्स लगेचच संपतात. तर त्यामुळे असे जर आईस क्यूब्स ट्रे जर आपल्या घरात असतील, तर आपल्याला आईस कलेक्ट करून ठेवता येतील. आता हे जे ट्रे आहेत, हे सिलिकॉन ट्रे आहेत. हे ट्रे सेट ऑफ 3 किंवा सेट ऑफ 5 मध्ये मिळतात. अगदी स्वस्त आहेत. काहीतरी 225 का ₹250 तच मी हे खरेदी केलेले आहेत. खरं तर कोणी अचानक पाहुणे आले ना, तर असे आईस क्यूब्स मला कमी पडायचे. त्यामुळे मी हे ट्रेस पर्चेस केलेले आहेत. याला असं झाकण देखील आहे. त्यामुळे फ्रिजमध्ये देखील सांडामांड होत नाही आणि असा पहा मस्त असा आईस क्यूब आपल्याला मिळतो. तर हे मी सेट ऑफ 5 मध्ये घेतलेले आहेत. तर पहा असे जवळ-जवळ 100 एक आईस क्यूब्स या सगळ्यामधून आपल्याला मिळतात आणि मी असे हे स्टोअर करून ठेवते. म्हणजे एक आठवडाभर मला हे आईस क्यूब्स पुरतात. तर तुम्हालाही आईस क्यूब जर कमी पडत असतील, तर असे ट्रे तुमच्या फ्रिजमध्ये जरूर ठेवा. आता मी आधी सांगितलं त्याप्रमाणे मुलांना तर आता सुट्ट्या लागतीलच आणि मुलं दिवसभर घरी असतील आणि अशा वेळेस ते सारखं काही ना काहीतरी आपल्याला खायला मागत असतात. तर त्यांच्यासाठी एक मस्त अशी रेसिपी मी आता तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. या रेसिपीसाठी मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे आणि आता हे 1 लिटर दूध मी निम्मं होईपर्यंत आटवणार आहे. बरं, आता इथे जास्त आटवायचं नसेल किंवा जास्त तेवढं आटवायला वेळ नसेल, तर थोडीशी मिल्क पावडर देखील तुम्ही दुधामध्ये ॲड करू शकता. म्हणजे त्या दुधाला लवकर घट्टपणा येईल. तर मी अगदी छोटंसं एक ₹10 चं पाउच असतं ना, तेच या 1 लिटर दुधामध्ये ॲड केलेलं आहे. म्हणजे माझं दूध लवकर घट्ट होईल. आता तिकडे दूध घट्ट होतंय, तोपर्यंत इकडे साखर कॅरमलाइज्ड करून घ्यायची आहे. अजिबात पाण्याचा थेंबही त्यामध्ये टाकायचा नाही. फक्त असं पॅनवरती गरम करा. थोड्या वेळातच ते त्याचं पाणी होईल आणि पहा असा छानसा रंग येईल. आता अशी कॅरमलाइज्ड झालेली साखर, आता दूध पण पहा आपलं अर्धं झालेलं आहे. तर यामध्ये ही मिक्स करायची. अंदाज घ्यायचा 1 लिटरला मी 1 वाटी साखर घेतलेली आहे. तर पहा असं गरम दुधामध्ये हे जे काही कॅरमलाइज्ड साखर आहे, ती आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि पहा असा मस्त बासुंदीसारखा कलर आपल्या दुधाला येईल. छान हलवून घ्यायचं. आता यामध्ये माझ्याकडे हंग कर्ड आहे म्हणून मी ते वापरते. तुमच्याकडे साधं दही असलं तरीही चालेल. ते उलट लवकर मिक्स होईल. हंग कर्ड मिक्स व्हायला थोडासा वेळ लागला मला. तर पहा हे असं माझ्याकडं दही आहे. ते आता मी याच्यामध्ये मिक्स करणार आहे. दूध थंड होऊ द्यायचं. थंड म्हणजे अगदी कोमट होऊ द्यायचं आणि त्यानंतरच हे मिक्स करायचं. आता हे असं कर्ड मिक्स केल्यानंतर देखील छानपैकी व्यवस्थित ते एकत्र येईल अशा पद्धतीने मिक्स करायचं. आत्तापर्यंत तर तुम्हाला कळलंच असेल, की मी कोणती रेसिपी बनवत आहे. तर ही बेंगॉली मिठाई आहे, ज्याला आपण मिष्टी दोही असं म्हणतो. तर ती मी बनवते आहे. तर आता कर्ड बऱ्यापैकी मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. हंकर्ड असल्यामुळे अगदी पूर्ण ते मिक्स झालेलं नाहीये. थोडे-थोडे त्याचे कण असे दुधावर दिसतायत, पण ठीक आहे, इट्स ओके. तर आता हे जे काही दूध आहे आपलं, ते तुम्ही जर मातीच्या भांड्यात ओतलं तर फारच उत्तम. पण माझ्याकडे आत्ता अवेलेबल नव्हतं, त्यामुळे मी हे ग्लास कंटेनरमध्येच ओतणार आहे. एअर टाईट अगदी ठेवणार आहे. तर यामध्ये 1 लिटर दूध बरोबर माझं या कंटेनरमध्ये बसतं. 1 नाहीये आता हे अर्धं झालेलं आहे त्यातलं म्हणजे अर्धा लिटर वगैरे दूध आहे. त्याचं या भांड्यामध्ये व्यवस्थित बसतं. मी सगळं ओतून घेतलेलं आहे आणि याला असं घट्ट झाकण लावायचं आणि एखाद्या गरम ठिकाणी ठेवून द्यायचं. म्हणजे याचं छानसं असं दही तयार होईल दुसऱ्या दिवसापर्यंत. आता दुसऱ्या दिवशी त्याचं दही तयार झाल्यानंतर मी 2 तास ते फ्रिजमध्ये ठेवलं. छान सेट होण्यासाठी आणि 2 तासानंतर काढून तुम्हाला दाखवते. आपला रिझल्ट इतका मस्त आलेला आहे. एकदम आईस्क्रीम सारखी ही आपली अशी मिष्टी दोही तयार झालेली आहे. तर पहा असं एकदम घट्ट झालेलं आहे आणि आता छानपैकी सर्व्ह करणार आहे मी माझ्या मुलींना.
तर पहा तुम्हाला एक थोडंसं काढून दाखवते. पहा किती सुंदर झालेलं आहे हे. अ, आणि याच्यामध्ये हां, तुम्हाला जर आवडत असतील, तर तुम्ही वरून गार्निशिंग करण्यासाठी वापरू शकता. छान बदाम, पिस्ता वगैरे असं छानपैकी याच्यावर टाकू शकता. आता माझ्या मुलींना ते जास्त वरून आवडत नाही, त्यामुळे मी नाही टाकलेलं. पण टाकलं तर अजून हेल्दी पण होईल आणि टेस्टी पण होईल. तर माझ्या मुलींना इतकं आवडलं ते, म्हणजे ॲज अ आईस्क्रीम त्यांनी छानपैकी खाल्लं. तर आता सुट्टीत खाण्यासाठी मुलांसाठी अशा छान वेगवेगळ्या रेसिपीज मी तुमच्याबरोबर पुढच्या काही व्हिडिओजमध्ये शेअर करणारच आहे. त्यामुळे आपले व्हिडिओ जरूर पाहत राहा. आणि आजचा व्हिडिओ हा थोडीशी आपली होममेकरची स्ट्रगल कमी करण्यासाठी उपयोगात येणाऱ्या काही वस्तू, तर त्यावरती होता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल, तर सबस्क्राईब देखील जरूर करा. भेटू आपण पुन्हा एकदा अशाच नवीनशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.